देशभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी या क्षणाची ताजी ब्रेकिंग न्यूज। होय शेतकरी मित्रांनो, कापसाच्या संदर्भात काय आली आहे ताजी बातमी, ताजी आकडेवारी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। मित्रांनो, यावर्षी कापसाचं गणित सुद्धा कसं असणार हे सुद्धा समजून घेऊया, तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। विनंती आहे, नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, कापसाचे बाजारभाव किंवा कापसाची बातमी जाणून घेण्यापूर्वी एकदा तुरीची बातमी सांगतो, नंतर लगेच कापसाची बातमी। मित्रांनो, तुरीवरील आयात शुल्कात 100% वाढ करावी, केंद्र सरकारकडे पत्राद्वारे विजय जावंदिया यांची मागणी। तुरीवरील आयात शुल्कात 100% वाढ करावी। मित्रांनो, केंद्र शासनाने डाळवर्गीय शेतमालाची आयात शुल्क मुक्त केली आहे, त्यामुळे भारतीय बाजारात तुरीसह विविध डाळीचे दर कोसळलेले आहे। आत्मनिर्भर भारतासोबतच शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या कथित प्रयत्नांना देखील यामुळे छेद बसत असल्याने आयात शुल्क 100% वाढ करावी, अशी मागणी शेती प्रश्नाचे अभ्यासक विजय जावंदिया यांनी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना पाठवलेल्या पत्रातून हा आरोप केला आहे। त्यानुसार केंद्र सरकारने गेल्या काही वर्षात अनेकदा तेल आणि डाळवर्गीय पिकाच्या उत्पादकता वाढीला प्रोत्साहन देत आत्मनिर्भर होण्याची घोषणा केली। त्याकरिता क्लस्टर बेस लागवडीचा प्रयोगही सुरू असल्याची माहिती आहे। आपल्या सरकारने भारतरत्न स्वामीनाथन यांच्या शिफारशीनुसार 50% नफा जोडत हमी भाव देण्याचाही दावा केला जातो, परंतु त्याचवेळी सरकारकडून C2 उत्पादकाचा व्यापक खर्च व त्यात 50% नफा जोडत हमी भाव जाहीर केला जात नाही। उलट सरकारकडून केवळ A2 शेतमाल उत्पादनावर रोख खर्च व त्यात संबंधित कुटुंबाची मजुरी त्याला जोडून 50% नफा याचा आधार घेत हमी भाव जाहीर केला जातो। मित्रांनो, आता वळूया कापसाच्या बातमीकडे। देशातील कापूस आयात उच्चांकी पातळीवर, 27 लाख गाठी आयात, ब्राझीलमधून सर्वाधिक आयात। मित्रांनो, सद्यस्थितीला कापसाचा जर विचार केला तर देशातील घटते उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी दर यामुळे देशात यंदा कापसाची आयात वाढली आहे। चालू हंगामात पहिल्या 8 महिन्यामध्ये आयात गेल्या 6 वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे। देशात 27 लाख गाठी कापूस आयात झाली। विशेष म्हणजे यंदा अमेरिका आणि ऑस्ट्रेलियापेक्षा ब्राझीलमधून जास्त आयात झाली। आंतरराष्ट्रीय बाजारातही आजही भाव कमी आहे, त्यामुळे कापूस आयात आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे आयातदाराचे म्हणणे आहे। भारत कापूस निर्यातदार देश म्हणून ओळखला जातो, मात्र देशातील घटते उत्पादन आणि वाढता वापर यामुळे आयात वाढत आहे। देशातील कापूस उत्पादन यंदा गेल्या अनेक वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचले, तर दुसरीकडे कापसाचा वापर स्थिर आहे, त्यामुळे भारताला कापूस आयात करून गरज पूर्ण करावी लागत आहे। दुसरी म्हणजे देशात उत्पादन कमी झाले, मात्र मागणी असल्याने दरही सुधारले, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दबावतच होते, त्यामुळे देशात आयात वाढत आहे। देशातील कापूस आयात गाठी जर विचार केला तर 2024-25 ला 27 लाख, 2023-24 ला 15 लाख, 22-23 ला 14 लाख, 21-22 ला 21 लाख, 2020-21 ला 11 लाख, 19-20 ला 15.50 लाख, 2024-25 आकडा ऑक्टोबर ते मे महिन्याचा आहे। मित्रांनो, चालू हंगामात ऑक्टोबर 2024 ते मे 2025 या काळात 27 लाख गाठी कापूस आयात झाला। गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात 15 लाख गाठीची आयात झाली होती। यापूर्वी 2018-19 मध्ये 35 लाख गाठी कापसाची आयात झाली होती। निर्यात मात्र गेल्या 18 वर्षातील सर्वात कमी दिसत आहे। आतापर्यंत देशातून केवळ 13 लाख गाठी कापूस निर्यात झाला। यापूर्वी 2008-9 मध्ये नीचांकी 23 लाख गाठी कापूस निर्यात झाली होती। यंदा एवढी निर्यातही होण्याची शक्यता कमीच असल्याचे निर्यातदाराचे म्हणणे आहे। यंदा सर्वाधिक आयात ब्राझीलमधून झाली, कारण ब्राझीलच्या कापसाचे भाव कमी राहिले होते। ब्राझीलमधून यंदा आतापर्यंत 6.5 लाख गाठी कापूस आयात झाला आहे। त्यानंतर अमेरिकेतून 5.25 लाख गाठी, ऑस्ट्रेलियातून 5 लाख गाठी, माली देशातून 1,79,000 गाठी, इजिप्तमधून 83,000 गाठी कापसाची आयात झाली आहे। विशेष म्हणजे या सर्व देशांमध्ये कापसाचे भाव भारतापेक्षा कमी होते, त्यामुळे देशात कापसाची आयात वाढली आहे। मित्रांनो, आयात वाढता आपली निर्यात जेव्हा जास्त होईल तेव्हा निश्चितच कापसाला भावेल, परंतु आता येत्या काळात काय परिस्थिती असेल त्यानुसारच सर्व काही अवलंबून असेल। चला मित्रांनो, शेतीविषयक माहिती अपडेट देत राहील। अशाच नवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा। भेटूया।